दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपल्या घरामध्ये प्रत्येकाकडे लहान मुलं असतात आणि त्या काही ना काहीतरी चुका करत असतात, काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतात, काही ना काहीतरी त्यांचं काहीतरी काम चालू असतं आणि आपण त्यांना सांगतो ही गोष्ट करायची नाही, तर ते करतात, मग ते चुकतात. मग आपण त्यांना परत समजावतो की हे करायचं नाही, ह्या प्रकारे तुम्ही ह्या ठिकाणी जायचं नाही वगैरे. पण काही काळाने आपण कितीही समजवलं तरी काही काळाने परत तीच चूक ते करत असतात आणि मग अशा वेळेस थोडं आपल्याला चिडल्यासारखं वाटतं, आपण त्यांच्यावर चिडतो. परंतु ती आपलीच मुलं आहे म्हणून आपण त्यांना सोडून देत नाही. आपण त्यांच्यासाठी परत प्रयत्न करतो, परत त्यांना तीच गोष्ट परत समजावण्याचा प्रयत्न करतो. अगोदरचं सांगितलेलं परत पुसून टाकतो आपण, परत ते नवीन प्रकारे आपण त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो. आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा असंच आहे. देवसुद्धा आपल्याला परत परत पवित्र आत्म्याच्या द्वारे मार्गदर्शन करत असतो. आपण प्रत्येक वेळेस चुकतो, प्रत्येक वेळेस आपण त्याच चुका कधी कधी परत करत असतो, तरी परमेश्वर आपल्याला मार्गदर्शन करतो आणि आपल्याला तो समजावत असतो. बघा, प्रत्येक वेळेस आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये एखाद्या जर आपण कुठेही एखाद्या मोठ्या पोझिशनमध्ये आहेत, कुठला हुद्दा आपला आहे, आपल्या हाताखाली इतर लोक आहेत किंवा आपण शिक्षक आहोत आणि अशा वेळेस आपल्याला ज्यावेळेस एखादे चूक होते लोकांकडून, आपण ती रागाने त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो. आपल्या तोंडातून कधी कधी शिव्या शाप निघतात आणि आपण त्यांना वाईट प्रकारे बोलतो पण, आणि तेच तोंडावाटे आपल्या ते शब्द निघतात. आणि अशा वेळेस देवाचं स्मरण करणं खूप गरजेचं आहे. देव एका कुंभारासारखा आहे आणि आपण त्याच्या हातातली माती आहोत. कुंभाराचं बघा, प्रत्येक वेळेस तो कधी कधी मातीचा गोळा जो असतो हा तुटतो, कधी त्याचा वेडावाकडा आकार तयार होतो, कधी त्या चाकावरून कधी माती निसटून जाते, परंतु तो प्रयत्न करायचं सोडत नाही. तो तीच माती परत घेतो, परत मळतो, परत त्याचा गोळा करतो आणि मग त्यापासून तो एक चांगलं भांडं बनवतो. पण ह्या गोष्टी तो मध्ये सोडून देत नाही. परमेश्वरही तसंच आहे, आम्हाला तो कधीही मध्येच सोडत नाही. तो आम्हाला प्रत्येक वेळेस पवित्र आत्म्याच्या द्वारे मार्गदर्शन करत असतो, आम्हाला समजवत असतो. त्याच सहनशीलतेने इतरांचं सुद्धा देवाचे लोक म्हणून, ख्रिस्तामध्ये बंधू म्हणून आम्ही त्यांच्याशी सहनशीलतेने आणि त्याचबरोबर त्यांना समजावण्याच्या दृष्टीने वागावे आणि त्यांना देवाच्या कार्यासाठी तयार करावे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, एफिसकरास पत्र याचा 4 अध्याय 32 वचन, एफिशियन्स चॅप्टर 4 and verse 32. आणि तुम्ही एकमेकाबरोबर उपकारू व कनवाळू व्हा. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.